नवी मुंबईतल्या सगळ्यात महत्वाच्या 2 मुद्द्यांवरती काल मंत्रालयामध्ये एक बैठक झाली. वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिकेचे अधिकारी त्याचबरोबर सिडकोचे अधिकारी अशी संयुक्त ही बैठक झाली आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा नवी मुंबईमधून जाणारा जो कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडला गणेश नाईक यांनी विरोध केलेला आहे आणि शहरामधून कोस्टल रोड येऊन देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. सिडकोच्या काही अधिकाऱ्यांनी जो खारघरहून येणारा जो ट्रॅफिक आहे तो त्या सेक्टरमधून वळवून पुढे कोस्टल रोडच्या माध्यमातून पुढे नेण्याचा विचार केलेला आहे. बाब अशी आहे की त्यांना सौजन्य पाहिजे ना की नवी मुंबई महापालिका ही सुद्धा ऑथॉरिटी आहे. ह्या लोकांची पर्वा नाही घेता तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या रस्त्याचं नियोजन करायला तुम्ही काम सुरू कराल हे उचित नाही. आणि म्हणून त्या शहरातला पहिल्यांदा नागरिक नंतर आमदार नंतर झालेला मंत्री म्हणून मी सांगितलं पहिला नागरिक मी आहे त्या शहरातला. आणि म्हणून या ठिकाणी जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रस्त्याचं काम सिडकोने करू नये. आणि अशा प्रकारचे वर्क स्टॉपेजची नोटीस महापालिका आयुक्तांना मी सांगितलेलं की सिडकोला द्या, त्याच्यापुढे तर रस्त्याचं काम होणार नाही. जर तुम्हाला न्यायचा असेल तर समुद्रातून त्या ठिकाणी तो रस्ता घेऊन जा, आमच्या शहरातून त्या रस्त्याची गरज नाही. नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी म्हणून म्हटलं जाते. खरे फ्लेमिंगो तिथून लापता झाले आणि आर्टिफिशियल फ्लेमिंगो त्या ठिकाणी रस्त्यावर उभारलेले आहेत आणि मला असं समजतं की 41 कोटी रुपये खर्च केलेत. जे खरे फ्लेमिंगो दिसत होते ते गेलेले आहेत आणि याच्यामध्ये तत्कालीन सर्व अधिकाऱ्यांनी बोटछेप केलेला आहे. सिडकोचे अधिकारी दादागिरी करत बसले. सिडकोच्या अधिकाऱ्यापेक्षा सिडकोचे प्लॉट विकणारे जे होते दलाल, त्या दलालांच्या दादागिरीखाली सिडकोचे अधिकारी पण नमले, महापालिकेचे अधिकारी पण नमले आणि त्यावेळेला फॉरेस्टचे अधिकारी पण नमले होते. मी त्यांना सांगितलं की कुठल्याही कॉस्टमध्ये आमच्या शहराच्या बरोबर अशा प्रकारचा खिलवाड आम्ही करू देणार नाही. साधारण 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये सिडकोचं नियंत्रण दलालांच्या हातात गेलं होतं आणि दलालांनी त्यांना पाहिजे त्या जागा त्या विविध बिल्डरना मिळवून दिल्या आणि त्या बिल्डरच्यावर त्यांचे साठेलोटे आहेत यात काही लपून राहिलेलं नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसर, विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.